रामकृष्ण हरी. आपण वारकरी संप्रदायाचा इतिहास बघत असताना वारकरी संप्रदायाचं तत्त्वज्ञान किंवा वारकऱ्यांचं तत्त्वज्ञान हा विषय बघत आहोत. आपण ज्या वेळेस वारकरी संप्रदायाकडे बघतो तर वारकरी संप्रदाय हा हिंदू धर्माच्या अंतर्गत येणारा संप्रदाय आहे आणि विशेष करून हा वैदिक परंपरेच्या अंतर्गत येणारा संप्रदाय आहे. वैदिक परंपरेच्या अंतर्गत येणारा संप्रदाय असल्या कारणाने हा वेदाला प्रमाण मानणारा संप्रदाय आहे. त्यामुळे संत साहित्यामध्ये आपल्याला अनेक ठिकाणी वेदाची पुराणाची स्तुती केलेली दिसेल आणि त्यामुळे हा वेद प्रमाण मानणारा असल्या कारणाने हा वैदिक परंपरेच्या अंतर्गत येणारा अस्तिक संप्रदाय आपण याला म्हणू शकतो. तर या संप्रदायाचा तत्त्वज्ञानाचा ज्यावेळेस आपण विचार करतो तर वारकरी संप्रदाय हा भक्तिप्रधान आहे, पण त्यासोबत तो निर्गुण निराकार अशा ईश्वराचं स्वरूपसुद्धा मान्य करतो. म्हणजे हरिव्यापक सर्वगत किंवा विठ्ठल जळी स्थळी भरला हे जे वारकऱ्यांचं तत्त्वज्ञान आहे की तो पांडुरंग सर्व जगामध्ये व्यापलेला आहे, जगातल्या प्रत्येक वस्तूमध्ये व्यापलेला आहे. त्यामुळे मुळात वारकरी संप्रदाय हा अद्वैत तत्त्वज्ञानाला मानणारा आहे किंवा अद्वैत वेदांताला मानणारा आहे. तर म्हणजे भक्तीसोबत तो मुक्तीसुद्धा मानणारा संप्रदाय, पण मुक्तीपेक्षा तो भक्तीला प्राधान्य देतो. म्हणजे आपले संत हे मुक्त झालेले महात्मे असताना सुद्धा त्यांना मिळणारा मुक्तीचा आनंद ते सर्वसामान्य जनतेला भक्तीद्वारे देतात आणि आपल्याला मिळणारा आनंद हा सर्वसामान्य वारकऱ्यांना सुद्धा मिळाला पाहिजे अशी त्यांची अपेक्षा असते. त्यामुळे ते भक्तीवर जोर देतात. कारण यज्ञ कर्म वगैरे जे बाकी ज्या उपासना आहे त्याद्वारे कलियुगामध्ये उद्धार होणे खूप अवघड आहे. कलियुगामध्ये उद्धार फक्त भक्तीने आणि नामस्मरणानेच होऊ शकतो अशी आपल्या संतांची श्रद्धा आहे आणि त्यामुळे ते भक्तिमार्गावर जोर देतात. आणि ते जे या मार्गाने मुक्त झाले आहेत त्या मार्गाने आज जगाला सुद्धा मुक्त करून देण्याचा ते प्रयत्न करतात आणि आपल्याला मिळत असलेला आनंद सर्वांना देण्याचा ते प्रयत्न करतात. पूर्वीच्या काळी विशिष्ट अशा वर्णाला आणि आश्रमालाच मुक्ती प्राप्त करण्याचा अधिकार होता किंवा ज्ञान प्राप्त करण्याचा अधिकार होता, पण वारकरी संतांनी सर्व समाजातील स्त्री पुरुषांना सर्वांना मुक्तीचा आणि भक्तीचा अधिकार प्रदान या ठिकाणी केलेला दिसतो. त्यामुळे वारकरी संप्रदाय हा भक्तिप्रधान संप्रदाय आहे. वारकरी संप्रदायाचं साध्य हे भक्ती आहे आणि या साध्य भक्तीस साधनही भक्ती आहे. हा पंथ सगुण उपासक आहे, परमात्मा व्यापक निर्गुण निराकार आहे हेही त्यास मान्य, पण त्याचबरोबर तो सगुण साकार आहे हेही तो म्हणतो. बाप रखुमा देवीवर ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, बाप रखुमा देवीवर सगुण निर्गुण रूप विटेवरी दाविली खून. तुकाराम महाराज म्हणतात, दोन्ही टिपरी एकची नांद सगुण निर्गुण नाही भेद रे. तुकाराम महाराज आणखीन एका ठिकाणी म्हणतात, सगुण निर्गुणाचा ठाव विटे पाव धरी येले. एकनाथ महाराज म्हणतात, निर्गुणी पाऊले सगुणी भजता विकल्प धरिता जिव्हा झडे. तर तुकाराम महाराज एका ठिकाणी म्हणतात, अवघ्या दशायने साधती मुख्य उपासना सगुण भक्ती प्रगटे हृदयची मूर्ती भाव शुद्धी जाणून या बीज आणि फळ हरीचे नाम. असे अनेक प्रमाण आपल्याला वारकरी संप्रदायाचे तत्त्वज्ञान आपल्याला या ठिकाणी स्पष्ट करून सांगतात. त्या निर्गुण स्वरूपास पावण्याचा मार्ग म्हणजे विहित कर्माचे आचरण, सगुण उपासना, सत समागम, नामस्मरण व भजन हा होय. सगुण उपासनेच भगवत विषयक बर्वे ज्ञान प्राप्त होते. ज्ञानमार्गाचा व भक्तिमार्गाचा वास्तविक तंटा नाही. उलट भक्ती मोक्ष साधन जे ज्ञान त्यास कशी कारण आहे ही गोष्ट श्री एकनाथ महाराज यांनी आपल्या अभंगातून व भागवत अध्याय 2 मधून उत्कृष्ट रीतीने सांगितली आहे. आम्ही येथे फक्त अभंगाचा उतारा देत आहोत कारण त्यात भागवतातील अवयवांचाही भावार्थ आहे.
तर तो अभंगाच्या काही ओव्या या ठिकाणी आहे. तर भक्तीचे उदरी जन्मले ज्ञान, भक्तीने ज्ञानासी दिदले महिमान, भक्ती ते मूळ ज्ञान ते फळ, वैराग्य केवळ तेथीचे फुल, भक्तिविन ज्ञान गिवसती वेडे, मूळ नाही तेथे फळ केवी जोडे, भक्तियुक्त ज्ञान तेथे नाही पतन, भक्तिमाता तपा करीतसे जतन, एका जनार्दनी शुद्ध भक्तीची या, ब्रह्मज्ञान त्याच्या लागतसे पाया. तर असे असंख्य अभंग आपल्याला भक्तीचं महत्त्व प्रतिपादन करतात. मनुष्याचं स्वाभाविकरित्याच सुलभ गोष्ट पटत असते व कलियुगात लोकांच्या राहणीत फरक होत जाऊन तपश्चर्याधिक कडक साधने अगर, यज्ञयागाधिक अत्यंत खर्चाची व बोजड साधने होणे कठीण, हे जाणून या पंथातील साधूंनी भगवत प्राप्तीकरता हरिभजनावरच जोर दिला. अवघ्या वाट्या झाल्या क्षीण, कलीन घडे साधन, उचित विधी विधान न कळे न घडे सर्वता, एक गावे आम्ही विठोबाचे नाम, अनिक आपे काम नाही आता, मोडून या वाटा सूक्ष्म दुस्तर, केला राज्यभार चाले ऐसा, लावणी मृदंग श्रुती टाळ घोष, सेवू ब्रह्म रस आवडीने, तुका म्हणे महापातकी पतित, ऐसी याचे हित हेळा मात्रे. असे असंख्य प्रमाण आपल्याला तुकाराम महाराज सुद्धा देतात. भक्तिपंथ बहु सोपा, पुण्य नागवे या पापा, येणे जाणे खेपा, येणेची एके घडती. यांच्या मते योगाधिक साधनांनी प्राप्त होणारी विकाररहित स्थिती या भजनाच्या साधनाने सुलभरीतीने प्राप्त होऊ शकते. कारण अंतःकरण व इंद्रिय यांचा निव्वळ निरोध करणे कठीण, हे मानसिक शास्त्रातील तत्व लक्षात आणून भक्तिमार्ग हा कामक्रोधादिकांना ठार मारा असे सांगत नाही, तर त्यांना हरीकडे वळवा असे सांगतो. तदर्पिता अखिलाचार सन कामक्रोधाभिमानादिकम सस्मिन्नेव करणीपम. नारद भक्ती सूत्रातील हा श्लोक आहे. इंद्रिये कोंडली न कोंडती, एकनाथ महाराज म्हणतात एकनाथी भागवतामध्ये, इंद्रिये कोंडली न कोंडती, विषय सांडिता न सांडती, पुढती बांधो येती, या लागे हरिभक्ती ध्योतली वेदे, एका जनार्दने गाता हरीचे नाम, निमाली इंद्रिय विषय विसरली काम. पण या भजनास सुद्धा नीतीचे नियम पाळणे आवश्यक आहे. साधने तरी हीच दोन्ही, जरी कोणी साधील, परद्रव्य परनारी यांचा धरी विटाळ. थोडक्यात सांगावायचे की नीतीने वागून श्री पंढरीरायाची भजनद्वारे उपासना करणारा जो आहे त्यासच अभ्युदय व निश्रेयस ही दोन्ही प्राप्त होतात, असे या पंथाचे मत आहे. आतापर्यंत या पंथाच्या तत्वज्ञानाचा व आचाराचा जो विचार केला आहे त्यावरून देश बुडवण्यास कारण होण्यासारखे यात काही कारण नाही, ही गोष्ट स्पष्ट दिसून येईल. हा पंथ देश बुडवण्यास कारण होतो असे म्हणणाऱ्यास आम्ही तूर्त एवढेच सांगावायचे आहे की देश विघातास कारण होणारे दैववादासारखे वाद या पंथातील साधू उपदेशित नाही. हाती हाये हित करील तयाची, म्हणून ऋषी सांगितले, अशा स्पष्ट शब्दात त्यांचा उपदेश आहे. प्रसंगी विशेषी याही पंथातील लोक राष्ट्राच्या स्वातंत्र्याकरिता धरातीर्थी पडलेले आहेत. यातील राष्ट्रकार्याचा व्याप करणाऱ्याचे ठळक उदाहरण पाहिजे असल्यास महादजी शिंदे यांचे देता येईल. शूर पाटीलबुवा हे वारकरी होते, कट्टे ज्ञानेश्वर भक्त होते. त्यांनी माधवदासी नावाचा एक स्वतंत्र ग्रंथही लिहिला आहे. वारकरी असून पाटीलबुवा अलौकिक पराक्रम करू शकले. यावरून हा पंथ देश विघातक नाही ही स्पष्ट गोष्ट होणारी आहे. यावरून हा पंथ देश विघातक नाही ही गोष्ट स्पष्ट होते. याविषयी या पंथाने अभंग ओवीद्वारा मराठी भाषेत अलौकिक ग्रंथ संपत्ती निर्माण करणे, श्री शूद्र चांडाळ या सर्वांस ईश्वरविषयक ज्ञान सुलभ करून देणे, सर्वसंग्राहक अशा भागवत धर्माचा पुरस्कार करून ब्राह्मणेतर शैव वैष्णव वगैरे या सारख्या देशविघातक वादाचे बीज नाहीसे करणे, परकीय धर्मास तोंड देण्यास समाज संघटित करणे इत्यादी कामगिरी केली आहे. मुसलमानांचे महाराष्ट्रावर जोराचे आक्रमण होत असताना महाराष्ट्रात वैदिक संस्कृती टिकवण्यास या पंथाने मोठा हातभार लावला आहे. हे या पंथाच्या इतिहासावरून स्पष्ट दिसून येईल.
तात्पर्य कालाच्या अनुसरून सर्वांचा संग्रह करणारा व परमेश्वर प्राप्तीचा सरळ व सुलभ मार्ग दाखवणारा असा हा पंथ आहे. रात्रंदिवस याची वाढ खूपच जोराने होत आहे व हे श्री पांडुरंग भक्तीचे श्री पुंडलिकाने लावलेले इवलेसे रूप श्री ज्ञानोबा तुकोबा आदी करून संत मंडळीच्या कृपारूपर ओलाव्याने गगनावर जाईल अशी चिन्ह दिसत आहे. तर असा हा वारकरी संप्रदाय. या वारकरी संप्रदायामध्ये अद्वैत वेदांताचं जे तत्त्वज्ञान आहे ते आपल्या संतांनी आपल्याला शिकवलं आहे, पण ते भक्तीद्वारे सर्वांना सोबत घेऊन सर्वांना मुक्तीचा आणि भक्तीचा अधिकार देऊन सर्व जातीतील सर्व स्त्री पुरुषांना समान भक्तीमध्ये समान अधिकार देऊन सर्वांना आपल्या सोबत घेऊन सर्वांसाठी भक्तीचे आणि ज्ञानाचे दरवाजे उघडे करून सर्व समाजातील सर्व स्तरातील सर्वच स्त्रीपुरुषांना वारकरी संप्रदायामध्ये समान वागणूक देऊन हा भक्तिमार्गाचा प्रसार केलेला दिसतो. कलियुगामध्ये नामस्मरणाने आणि भक्तिमार्गानेच मुक्ती किंवा ईश्वराची प्राप्ती करून घेता येते आणि त्यामुळे असा हा सुलभ आणि सोपा भक्तिमार्ग आपल्या या संतांनी आपल्याला दाखवला आहे. तर अशा प्रकारे आपल्या वारकरी संप्रदायाचं तत्त्वज्ञान आहे. तर अशा प्रकारे वारकरी संप्रदायाचा इतिहास आपण बघण्याचा आतापर्यंत प्रयत्न केला. तर या इतिहासाला सर्वांनी सहकार्य केलं, समर्थन दिलं, त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. रामकृष्ण हरी.